नमस्कार मित्रहो. आज आपल्या या एस-एस-आय शब्दरत्नच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत वार्ड क्रमांक 10चे लोकप्रिय उमेदवार माननीय शिवाजीभाऊ चव्हाण. आज आपण त्यांच्याकडे वार्ड क्रमांक 10 संदर्भामध्ये, प्रभाग क्रमांक 10 संदर्भामध्ये कोणत्या प्रकारच्या एक विकासात्मक दूरदृष्टी असणाऱ्या योजना आहेत आणि त्यांची पूर्णपणे ओळख आपण या माध्यमातून आपल्यासमोर जाणून घेणार आहोत. तर मी प्रथम सर आपल्या स्टुडिओमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो. सर, मला आपली ओळख सांगा, की आपण काय करताय? आपलं शिक्षण काय झालेलं आहे? आणि आपण राजकारणामध्ये का इलेक्शन लढण्याचा काय प्लॅन आहे? नमस्कार. मी शिवाजी शेषराव चव्हाण, राहणार चौधरी कॉलनी चिकलठाणा. मी ग्रॅज्युएट आहे, BA ग्रॅज्युएट, आणि माझं प्रशिक्षण कम्प्युटर हार्डवेअर इंजिनिअरिंग झालेलं आहे हे. आणि मी भारतभार संस्थेमध्ये गेली 2002 पासून व्यवसाय करतो आहे. व्यवसाय करत असताना 2012 मी व्यवसाय केला. 2012 नंतर मी भारतभार संस्थेमध्ये ज्या लोकांच्या समस्या आहेत, ज्या बघितल्या तिथं काय समस्या आहे, म्हणजे लोकांची मालकी हक्क तिथं, आमच्या शॉपची मालकी हक्क मिळायला पाहिजे, बिल्डर देत नव्हता, बाकीचे होल्डिंग त्यांच्या ताब्यात होते. मी सगळं लक्षात आलं माझ्या, आणि मी त्यानंतर 2012ला इलेक्शनला पहिल्यांदा सामोरं गेलो. आणि तुमच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो सर, की त्या पहिल्याच निवडणुकीमध्ये मी, म्हणजे लोकांना काय असतं, म्हणताना माणसात, उपजत माणसात काही गुण, प्रामाणिक गुण असतात, आणि ते लोकांना माझ्यात दिसले. आणि माझ्या आयुष्यातल्या पहिल्याच इलेक्शनमध्ये मी 13-0ने निवडून आलो. आणि आजही 2024ला जेव्हा लोकशाहीबद्दल इलेक्शन झालं, आणि त्यामध्ये आमच्या जेही असतील विरोधक, त्यांनी पॅनल उभा करून आजही मी 13-0नेच निवडून आलो. म्हणजे माझी 2012पासूनची कार्यकिर्द 2024पर्यंत, म्हणजे मी एक प्रामाणिकपणे काम केलेलं हे लोकांना दिसून आलं. अरे वाह! म्हणजे तुम्ही याच्या पहिले पण व्यापारी संकुलांसाठी इलेक्शन लढलेलं आहे आणि लोकांनी तुम्हाला पूर्णपणे विश्वासानं त्या ठिकाणी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. गेली 12 वर्ष आपण ती सलग इलेक्शन जिंकत आहात. तर नक्कीच चांगली विश्वासार्हता आपल्याकडे आहे, म्हणून लोक तुम्हाला त्या ठिकाणी निवडून देत आहेत. तर आपण डायरेक्ट थेट मुद्द्यावरती बोलूया. शिवाजी भाऊ, वार्ड क्रमांक 10मधून आपण, प्रभाग क्रमांक 10मधून आपण उभे आहात. तर प्रभाग क्रमांक 10मध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे, जो सर्वप्रथम तुम्ही तो प्रश्न सोडवणार आहात? मला या तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे, की प्रभाग क्रमांक 10मध्ये स्पेसिफिक चौधरी कॉलनी, चिकलठाणा, आमचा MIDCचा एरिया, येथे सर्वात मोठा मुद्दा जर आज भविष्याला आपल्याला भेडसावत असेल, तर तो युवकांचा नशाखोरीचा मुद्दा आपल्याला सगळ्यात मोठा मुद्दा वाटतो आहे मला आजच्या डेटला. स्त्रियांचं किंवा मुलींचं संरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. लव जिहाद मुद्दा आहे. तुम्हाला सांगतो मी, अवैध दारू, मांस विक्री हा मुद्दा आहे. आमच्या इथं सर्वात मोठा आरोग्याचा विषय आहे. हे भरपूर असे प्रश्न आहेत आजही आमच्या इथं प्रलंबित आहे, आणि त्यामुळे मी या निवडणुकीला समोर जायचं ठरवलं आहे, आणि यावरती मी 100% काम करणार. ओके. तुम्हाला भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही इच्छुक उमेदवार आहात आणि तुम्हाला तिकीट मिळणार आहे? आता सध्या तर 1300 लोकांचे फॉर्म भरलेले आहेत आणि तुम्हाला काय वाटतं? मला असंच वाटतं, की भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे, हा पक्ष हा नुसता 1400 लोकांनी फॉर्म भरला याच्यावरती डिपेंड नाही, किंवा काय आहे, याची सर्व पार्श्वभूमी बघतील. पक्ष हा बघल, की शिवाजी चव्हाणांनी फॉर्म भरला, हा शिवाजी चव्हाण कोण आहे, काय करतो, कसा आहे, त्याचं सगळं म्हणजे सोशल बॅकग्राऊंड काय आहे, त्याचं एज्युकेशन काय आहे, त्याचा व्यवसाय काय आहे, त्याचं समाजकार्य काय आहे, त्यांनी काय कार्य केले, या माध्यमातून मी आमच्या पक्षापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्या माध्यमातून जर पक्षांनी माझी निवड केली, तर मी पक्षाची निवड 100% सार्थक ठरवेल, ही मी तुम्हाला या ठिकाणी आज शाश्वत देतो. शिवाजी भाऊ, आपण असं म्हटलात, की तुम्ही RSSमध्ये काम केलंय, तुम्ही विश्व हिंदू धर्म परिषदेमध्ये काम केलेलं आहे आणि अनेक तुम्ही धार्मिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये काम केलेले आहेत. तर तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर तुमची काय भूमिका असेल? ह्या सगळे मुद्दे घेऊन तुम्ही पुढे जाणारच आहात का? गेली 10 वर्ष मी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून समता, समृद्धा, समता, स्वदेशी, पर्यावरण, कुटुंब कल्याण व नागरी समाजावरती काम करतो आहे. आमचे पंचसूत्र हेच आहेत. तर या सूत्रातून आम्ही देश कसा, समाज कसा एकत्र येईल, सगळे कसे एकत्र येऊन काम करतील, त्या माध्यमातून मी काम करतो आहे. क्रीडा क्षेत्रामध्ये गेली 20 वर्षापासून काम करतो आहे मी. तर मला असं वाटतं, की समस्याचं मूळ कारण मला कळलेलं आहे, की मूळ काय आहे म्हणून. फक्त तिथं काय, फक्त प्रामाणिकपणा लागतो फक्त इथं, आणि तो प्रामाणिकपणा मला या लोकांनी यावेळेस द्यावं, प्रभागातील मला आशीर्वाद द्यावं, असं मला वाटतं. यांच्या समस्याचं मी 100% निराकरण करेन, हाही विश्वास त्यांना पण आहे, मला पण आहे. फक्त पक्षाने एकदा संधी द्यावी मला. अरे वाह!
नक्कीच शिवाजी भाऊ तुम्हाला संधी भेटणारच आहे. इतका जिद्दीचा आहे, इतका एज्युकेटेड तुम्ही बी-ए आणि कॉम्प्युटर इंजिनिअर झालेले आहात. तर माझा शेवटचा तुम्हाला प्रश्न असेल आणि तो फार महत्त्वाचा असेल. आता सध्या युवक तुम्ही एक प्रश्न वापरला, की नशेच्या आहारी गेलेले आहेत. महिलांची, मुलींची किंवा प्रभागातल्या सगळ्याच लोकांची सुरक्षेचा प्रश्न त्या ठिकाणी झालेला आहे. पण माझा प्रश्न असेल, जे युवक आहेत 5 वर्षापासून तर 30 वर्षापर्यंत तुम्ही क्रीडा क्षेत्रामध्ये काम करतात आणि याच वयामध्ये युवकांचं शरीर बनतं, त्यांचं ध्येय निर्माण होतं, ते पुढे चालून काहीतरी करतात. तुम्ही नगरसेवक म्हणून किंवा नगरसेवक झाल्यानंतर युवकांसाठी काय खास काम करणार आहात? मी आमच्या प्रभागामध्ये युवकांसाठी किंवा ज्या शैक्षणिक मुली आहेत त्यांच्यासाठी प्रभागामध्ये मी एखादा मोठं क्रीडांगण असो, एखादा मोठा ओपन स्पेस असो किंवा वॉकिंग स्ट्रीट असो, ज्या आरोग्यासाठी आज मुलांसाठीच नाही, महिलांसाठी असो. आज तुम्ही बघता अटॅकचं प्रमाण किती प्रमाणात वाढलेलं आहे. लोकांचा सर्वात मोठा भीतीदायक तेच झालं. तर मला या माध्यमातून मला कुठे एखादं वॉकिंग स्ट्रीट बनवता येईल का? परत मला प्रभागात मुलांना एखादं क्रीडांगण घेता येईल का? किंवा मी ज्या क्रीडांगणात खेळतो त्या क्रीडांगणात जास्तीत जास्त मुलं माझ्या वार्डमधले, माझ्या प्रभागामधले येतील का? मी त्यावरती काम करणार आहे सर. शिवाभाऊ, माझा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असेल, नगरसेवकांचे जे कामं असतात बेसिक, तेच सगळे लोकं कामं करतात. पण अजून तुम्ही नवं काय करणार आहात तुमच्या मतदारसंघामध्ये? मी एक शिक्षित उमेदवार असल्याकारणाने मला माहिती आहे की प्रत्येक कुठलाही नगरसेवक जर उभा राहतो, कुठलाही तुम्ही बघत असाल, त्याचं पॉम्पलेट बघत असाल, ते या बेसिक गोष्टी चालूच आहेत. ड्रेनेज, तुमचे रोड, तुमचे पददिवे, तुमचे नाली सफाई, हे सगळे बेसिक गोष्ट, हे आरोग्याविषयी गोष्टी, ही तर जबाबदारी एक नगरसेवकाची किंवा एक नागरिकाची जबाबदारी आहे या सगळ्यांची. पण याच्या व्यतिरिक्त मी काय देणार आहे? याच्या व्यतिरिक्त मी वाडाच्या समस्येसाठी, तुम्हाला महत्त्वासाठी मी तुम्हाला आता पहिल्यांदा बोललोच की नशेखोरीवर मी काम करणार आहे. नशेखोरी मुलांची कशी मी त्यांना मुख्य प्रवाहात आणता येईल. स्त्रियांचं मी तुम्हाला बोललो की स्त्रियांना तुम्ही बघितलं असेल, सार्वजनिक शौचालय फक्त स्त्रियांसाठी माझं एक विजन ते आहे. वाढ तुमचा डिजिटल कसा होईल, की काय गुन्हेगारी अशा स्वरूपाची वाढली आहे आता, की आपल्या प्रभागामध्ये आपला वाढ पूर्णपणे डिजिटल कसं करता येईल. मग ते समस्या असो किंवा तुमचं निगराणी असो, यावरती मी काम करणार आहे. पोलिसांची गस्त माझ्या इथं कशी जास्तीत जास्त होणार आहे. मुलीच्या शिक्षणावरती मला काय करता येणार आहे. मला प्रभागामध्ये एखादा ओपन स्पेस घेऊन तिथं गोरगरिबांची लग्न कशी लागणार आहे, तिथं तुमचे आध्यात्मिक केंद्र कसे चालणार आहे. इतर मंदिराचे जे समस्या आहेत, मंदिरातील काय होतं, मंदिरात तुमचं काय, त्यांना काय गरज आहे तुमची साफ स्वच्छता होती का? त्या माध्यमातून त्या मंदिरांसाठी एक ॲप्स मला निर्माण करायचं आहे. त्यातून मला ते प्रश्न करतील, मी त्यांचं निराकरण करेन. मी डिजिटल युगातला, म्हणजे मला असं वाटतं की माझा वार्ड हा डिजिटल व्हावा. पूर्ण समस्यांचं मला कळणं आणि मी त्याचं निराकरण या डिजिटल माध्यमातून मी करावं असं मला वाटतं. वाह! म्हणजे तुमचे विचार हे सर्वसामान्य जे नगरसेवक असतात, रस्ते, पाणी, ड्रेनेज ही तुमची जबाबदारी आहे असं तुम्हाला वाटतं आणि खूप चांगलं आहे तुम्हाला, की वाटतं की ते माझं कर्तव्य आहे. पण याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काम करण्याचं जे काही जिद्द आणि महत्त्वाकांक्षा बाळगली आहे, ती खरंच कौतुकास्पद आहे. अशा व्यक्तीला नक्कीच जनतेने मतदान दिलं पाहिजे. कारण सुशिक्षित, समजदार, चारित्र्यवान, गुणसंपन्न आणि प्रामाणिक व्यक्तीची आपल्या प्रभागाला गरज असते. अशाच व्यक्तीला जर आपण पुढील 5 वर्षासाठी जर निवडलं, एक विश्वासू व्यक्तीला, तर तो नक्कीच आपल्या हाकेला धावून येऊ शकतो. आपल्या समस्या, त्यांना स्वतःच्या समस्या वाटतायत. म्हणून शिवाभाऊ, आपल्याला खरंच आमच्या SSI आणि शब्दरत्नच्या वतीनं अगदी मनपूर्वक तुमच्या या उमेदवारीसाठी आम्ही शुभेच्छा देतो आणि आपण एक प्रभावी नेतृत्व कराल अशी आम्हाला आपल्या या अनुभवामधून ही खात्री पटते. तर आपलं खूपच सारं आमच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.